नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल रुपालीज किचन अँड ब्लॉग्स. तर आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत पिझ्झा. तर पिझ्झा बनवण्यासाठी इथे मी पनीर, 3 रंगाच्या कॅप्सिकम, कांदा आणि ब्रोकोली घेतलेली आहे. तर अशा प्रकारे मी यांना चॉप करून घेतलेला आहे. इथे मी घेतलेला आहे ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स. तर मैत्रिणींनो, आता आपल्याला इथे हवं आहे पिझ्झा सॉस. तर इथे मी 2 प्रकारचे 2 वेगवेगळ्या कंपनीचे पिझ्झा सॉस घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला लागणार आहेत इथे चीज क्यूब्स. तर मी इथे अमूलचे 4 चीज क्यूब्स घेतलेले आहेत. तर मैत्रिणींनो, आता आपण कृतीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे पिझ्झा सॉस आणि मेयोनीज मिक्स करून घेते आहे आणि साईडला मी इथे चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो काढून घेतलेला आहे. तर मैत्रिणींनो, इथे नीट व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण पिझ्झा बेसना हे लावून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपण थोडं थोडं करून हे मिश्रण नीट पिझ्झा बेसला लावून घेऊया सर्वीकडे. आणि पिझ्झा आज आपण अवनमध्ये बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे अवनला फ्री हीट करायला ठेवून दिलेलं होतं. आणि सर्वप्रथम आपण इथे नीट लावून घेणार आहोत पिझ्झा बेसला. तर मैत्रिणींनो, पिझ्झा बेसला इथे मिश्रण नीट पद्धतीने लावून घेतलेलं आहे. आता आपण यावर थोडंसं ऑरिगॅनो टाकणार आहोत आणि ऑरिगॅनो टाकल्यानंतर आपण यावर चिली फ्लेक्स टाकून घेणार आहोत. आता आपण एक एक करून यावर सगळ्या व्हेजिटेबल्स ठेवून घेणार आहोत. सर्वप्रथम इथे मी ब्रोकोली ठेवून घेते आहे. तुम्ही यामध्ये व्हेजिटेबल्स तुमच्या हिशोबाने सुद्धा घेऊ शकता. जे आवडतील ते तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. पिझ्झामध्ये तुम्ही कॉर्न देखील टाकू शकता, पण माझ्याकडे अवेलेबल नव्हते म्हणून मी जे अवेलेबल होते व्हेजिटेबल्स ते इथे टाकून घेतलेले आहेत. तर मैत्रिणींनो, इथे सर्व व्हेजिटेबल्स पिझ्झा बेसवर ठेवून घेतलेले आहेत. त्यानंतर यावर मी चिली फ्लेक्स टाकून घेते आहे आणि त्यानंतर इथे ऑरिगॅनो देखील टाकून घ्यायचा आहे आपल्याला यावर. त्यानंतर आपण यावर आता एक चीज क्यूब पूर्ण टाकून घेणार आहोत किसून. तर अशा पद्धतीने इथे नीट सर्व टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पिझ्झाला ओव्हनमध्ये बेक करून घ्यायचं आहे.
तर मैत्रिणींनो, मी इथे अवनची सेटिंग करून घेते आहे आणि इथे आपल्याला साधारण 2 मिनटं इथे होऊ द्यायचं आहे अवनमध्ये आणि त्यानंतर आपला पिझ्झा छान झालेला असेल. तर आता आपण वेट करूया 2 मिनिटांसाठी. तर मैत्रिणींनो, जोपर्यंत आपला पिझ्झा अवनमध्ये होतो आहे तोपर्यंत आपण इथे दुसऱ्या पिझ्झ्याची तयारी करून घेणार आहोत. तर दुसरा पिझ्झा इथे मी रेडी करून ठेवते आहे, जेणेकरून तो पिझ्झा झाल्यावर आपण हा पटकन ठेवू शकू. तर अशा प्रकारे मी सेम प्रोसिजर रिपीट करते आहे आणि इथे आपला पिझ्झा झालेला आहे. तर इथे मी पिझ्झा काढून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे आपला हा टेस्टी पिझ्झा खाण्यासाठी रेडी आहे, ज्याची टेस्ट म्हणजे कमालच. आणि आता मी इथे हा दुसरा पिझ्झा परत इथे ठेवून देते आहे. साधारण 100 डिग्री सेल्सिअसवर मी इथे 2 ते 3 मिनिटेला होऊ देते आहे. जर तुम्हाला जास्त क्रिस्पी हवा असेल तर तुम्ही 3 मिनटं देखील होऊ देऊ शकता. इथे मी ओव्हनची जी स्पीड आहे ती मीडियम ठेवलेली आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.